सिटी न्यूज वसा जनसेवेचा। बस स्टँड रात्री सकाळी सुमारे 9:40 वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। नेमके आगीचे कारण अद्याप स्पष्ट असले तरी काही मिनिटातच आगीने उग्र रूप धारण करत 3 ते 4 दुकाने पूर्णतः जळून खाक केली। आगीच्या भडीमारामुळे काळ्या धुराचे लोळ दूरवर पसरले, त्यामुळे प्रवासी, दुकानदार आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। नुकसानग्रस्तांमध्ये मोहम्मद जहीर, मोहम्मद सगीर अन्सारी यांचे दुकानही पूर्णपणे जळाले आहे। आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की विद्युत लाईनचे तारे व खांबही जाळून खाक झाले। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणाचे कर्मचारी SL वाघ, संतोष मांडवे व मोहम्मद खलील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा बंद केला। दरम्यान पोलीस प्रशासन व अग्निशमन दलांच्या संयुक्त आणि अथक प्रयत्नांमुळे तब्बल 2 ते 3 तासांच्या संघर्षानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।